नमस्कार सर, आपलं नाव काय? छबू सासने. अच्छा, तुम्ही किती एकच मिनिट हां. नमस्कार सर, आपलं नाव काय? छबू सासने. तुम्ही किती दिवसांपासून सातव वस्तीमध्ये? 30 वर्षापासून. सर काय सांगाल मग, आता येत्या महिनाभरामध्ये ही नगरसेवकाची रणधुमाळी आहे, तर कसं वातावरण आहे आपल्या नगरावर? आता वातावरण तर सध्या संतोष दादा बर्ने आणि बनसोडे, अजून ते पठारे ताई, हे असे बरेच आहेत उमेदवार इच्छुक. अच्छा, मग तुम्हाला काय वाटतंय की पक्षापेक्षा कार्य बोलतं की पक्षाचं नाव मोठं असतं आणि त्याच्या अनुषंगाने तुम्ही हे मतदान करणार आहात? नाही, ह्या राजकारणातला हिशोब असा असतो, आपण फक्त आपला विकास कोण करतं ह्याच्याकडे लक्ष देऊन मतदान करायचं, योग्य उमेदवार निवडायचा आणि आपलं मतदान त्याला करायचं. मग सर, आता ह्या 35 वर्षापासून 20 वर्षापासून जेव्हापासून तुम्ही मतदान करत आहात, तेव्हापासून जे राजकारणी आपल्या भागामध्ये कार्यरत होते त्यांनी काही विकास कामं केली आहेत का सर? हो, केलेत ना. पहिले आम्ही 30 वर्षानंतर पहिले जेव्हा राहायला आलो तेव्हा टँकरने पाणी यायचं. त्याच्यानंतर मग हे रस्ता पण खराब होता एकदम. रस्ता व्यवस्थित झाला, डांबरीकरण झालं. त्याच्यानंतर पाण्याचा पण प्रॉब्लेम चांगलं येत होतं पाणी पण. आता 1 वर्षापासून पाण्याचा प्रॉब्लेम झाला. हे लाईनी खोदल्यात, त्यात गाड्यांची अडचण, म्हणजे जायला रस्ते नाहीत, म्हणजे असे प्रॉब्लेम आहेत अजून. अच्छा, मग हे जे महायुतीचं सरकार झालं, मग त्याचा फायदा झाला की नुकसान झालं आपल्या नगराला? आता GST वाढली, आता काय फायदा झाला म्हणायचं. लाडक्या बहिणीला पैसे देतात, महागाई वाढवतात, राशनवर राशन येतं, त्यातलं काय खासदार आमदारच्या घरी जात नाही ते राशन, गरीब माणसाच्या घरी जातो. आता ते राशन दाखवलं ना तर फेकून देण्यासारखं राशन येते, वास येतो त्या राशनमधनं. आता कसं सरकार चांगलं म्हणायचं? बरोबर. म्हणजे मग जे युतीचं सरकार आहे ते आपल्या नगरासाठी हे घातकच ठरलेले आहे. त्यांच्याकडून कुठलेही जसे हवे तसे विकास कामं झालेले नाही आहेत. विकास कामं नाही झाले जसे हवे तसे. म्हणजे रोजगारांचा पण विषय, GSTचा विषय, साधं किराणा जरी भरायला गेलं तरी त्याला GST लागते. मग ह्याच्यामध्ये कुठेतरी सरकारने पण बघायला पाहिजे ना की बाबा गरिबांनी काय करायचं. तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये देऊन त्यातच खुश ठेवताय. मग हे जे ऐकण्यात येतं आहे सर की दर्शनाताई पठारे ज्या आहेत त्या महिलांना सक्षम करण्यासाठी, खास करून त्यांचा अजेंडा असा आहे की महिलांनी सक्षम व्हावं आणि घरात राहून का नाही होईना त्यांनी एखादा व्यवसाय निर्माण करायला पाहिजे, ते पायावर उभे राहायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांनी आरीवर्क असेल, नथ मेकिंग असेल, किंवा मग रांगोळीचे क्लासेस असेल, शिवण क्लासेस असेल, असे काही क्लासेस सुरू केले, ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? नाही, दर्शनाताई पठारे हे नाव ऐकून आहे मी, आणि म्हणजे नाही का एवढं नाही चर्चेत, पण बऱ्याच लोकांना काय माहीत पण नाही. ते आता नवीन त्यांनी ह्याच्यामध्ये हे झेप घेतल्यासारखी घेतलेली आहे मला वाटतं. मग जर तो चेहरा जर आपल्यासमोर पुढच्या 15 तारखेच्या वेळेस जर उभा असला तर एक महिला म्हणून तुम्ही त्या नेतृत्वाकडे कसं बघता आणि त्यांना कसा पाठिंबा असेल? आता काय होतं, इथून पाठीमागं जे नगरसेवक झाले त्यापैकी आम्हाला भरपूर म्हणजे व्यवस्थित सोय भेटलेली. आता समजा लास्ट मोमेंटला जर सोय नाही भेटली तर आपण त्यांना म्हणू शकत नाही की बाबा तुमचं काम खराब आहे किंवा तुम्ही चांगले काम करत नाहीत. आता पाण्याचे विषय म्हटलं तर ते आमदार पण गेले होते तिथं, मानापापर्यंत गेले होते. मानापा बंद पाडू असं त्यांनी सांगितलं, पण त्यांना पण आपल्याला म्हणता येत नाही तुम्ही आमच्यासाठी काय करत नाहीत. आता नवीन जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी विचार करू आपण. जर नवीन कोणी उमेदवार या प्रभागामध्ये उभं राहिला तर आम्ही नक्कीच विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार करू, असंच मत काकांचं होतं. पुढेही काही बाईट्स जाणून घेऊयात.